नमस्कार मित्रांनो, आज आपण साहित्यातील वैचारिकता हा मुद्दा बघूया। साहित्यामध्ये विचार असतो का हो? जसं आपण आधी पाहिलेलं आहे की शास्त्रीय साहित्य या शास्त्रीय साहित्यामध्ये त्याचं प्रयोजन काय असतं तर ज्ञान देणे, विचार पसरवणे हे त्याचं मुख्य प्रयोजन असतं। आणि त्याच वेळेस आपण असं म्हटलं होतं की साहित्यामध्ये प्रथमतः काय असतं तर मनोरंजन असतं। मग साहित्यातील वैचारिकता म्हणजे काय? मग साहित्यामध्ये विचार नसतो का? असतो। साहित्य कोणतीही गोष्ट जर त्यामध्ये विचार नसेल तर ती टिकत नाही। केवळ मनोरंजनाने पोट भरत नाही तर ते विचार असावा लागतो। एवढंच खरं की आधी मनोरंजन किंवा आधी विचार, पण विचार असल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणताही व्यक्ती टिकत नाही आणि म्हणून विचार महत्त्वाचा असतो। तर साहित्यामध्ये विचार कसा असतो? साहित्यातील वैचारिकता म्हणजे काय? मित्रांनो, जे काही साहित्यिक असते ना ते साहित्यिकांची वैचारिकता कशी बनते तर तो ज्या संस्कारात घडलेला आहे, ज्या वातावरणात घडलेला आहे, लहानपणापासून त्याला जे अनुभव आलेले आहेत, लहानपणापासून तो ज्या व्यक्तींमध्ये वावरलेला आहे, ज्या संस्कारामध्ये वावरलेला आहे त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व बनत असते, त्यावरून त्याची वैचारिकता बनत असते। आणि खरं म्हणजे साहित्यामध्ये केवळ विचार येत नाही तर तो विचार भावनिक रूप घेऊन येतोय। जसं की शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला महत्त्व नसतं, तुम्हाला काय वाटतं याला महत्त्व नसतं, बुद्धीला वाटतं आणि बुद्धीला पटतं, हा असा निष्कर्ष आहे, हा कुठेही लागू होतो, हे बुद्धिप्रामाण्य शास्त्रीय साहित्यामध्ये असतं। पण जेव्हा ललित साहित्याचा विचार करतो तेव्हा ललित साहित्यामध्ये वैचारिकता असते आणि ती वैचारिकता सरळ सरळ येत नाही, उघडपणाने येत नाही, तर ते एक भावनिक रूप घेऊन येतो। कोणत्याही साहित्यामध्ये विचार असतो म्हणजे असतो, असावाच लागतो, पण ते जे रूप घेऊन येतं ना ते भावनिक रूप घेऊन येतं। मित्रांनो, आता साहित्यामध्ये साहित्यिकांचा विचार कसा बनतो तर एखाद्याला आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एखादा व्यक्ती असा असतो की त्याला लहानपणापासून फार चांगले चांगले अनुभव येतात। खरं म्हणजे एखाद्याला फारसे दुःखाचे अनुभवच येत नाही, तोंडातून शब्द काढावा आणि ती गोष्ट त्याच्या समोर हजर व्हावी अशा पद्धतीचं काही लोकांचं सुखी संपन्न ऐशो आरामाचं जीवन असतं। काहींचं जीवन तर निवडुंगांच्या काटेरी त्या कुंपणाच्या आतमधलं जीवन असतं। आयुष्यभर त्याला काट्यांसोबत संघर्ष करावा लागतं। एखाद्याला आयुष्याच्या उत्तरार्धात फूल मिळालं तर मिळालं, नाहीतर आयुष्यभर त्याच्या आयुष्याला काटेच येतात। मग त्याला वाटेल की आयुष्य फार दुःखमय आहे आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःखच दुःख राहील आणि म्हणून त्याच्या साहित्यामध्ये दुःखच दुःख येईल। मित्रांनो, आयुष्याच्या तारुण्यामध्ये कुणीतरी एखाद्या मुलीवर आपण जीव ओवाळून टाकावा आणि त्या मुलीने प्रेमभंग करावा, हे प्रेमभंगाचं जे दुःख आहे ते दुःख काही लोक आयुष्यभरासाठी त्यांच्या मागे लागतं आणि काही लोक डोळ्यावर काळा चष्मा वापरून आयुष्यभर स्त्रियांचा मत्सर करत राहतात। मित्रांनो, असंही होतं, एखादा अनुभव फार चांगला येतो आणि त्याला सगळेच लोक फार चांगले वाटते, कारण त्याच्या जीवनामध्ये कुणी त्याचा हेवा केलाच नाही, मत्सर केलाच नाही, दुःख कधी आलंच नाही। म्हणून तशा पद्धतीचं एक फुलांचं साहित्य, छानपैकी सुगंधित असणारं साहित्य ते निर्माण करू शकतात। काही लोकांचं साहित्य काट्यांनी भरलेलं असतं, दुःखांनी भरलेलं असतं आणि म्हणून ते लोक या दुःखांविरोधात विद्रोह करतात, एल्गार करतात आणि सुखाची मागणी करतात। तर काही लोकांनी सुखच सुख अनुभवलेलं असतं, दुःख काय माहीतच नसतं, त्यामुळे हे सुखदायी लोक, सुख आरामी लोक दुःख काय माहीत नसल्यामुळे दुःख मागणाऱ्या लोकांची, दुःख नाकारणाऱ्या लोकांची, सुख मागणाऱ्या लोकांची अवहेलना करतात, तिरस्कार करतात। एकाच साहित्यामध्ये असे दोन साहित्य प्रवाह एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले असतात। असं कसं होते तर साहित्यिक ज्या मुशीतून निर्माण झालेला आहे, ज्या संस्कारातून निर्माण झालेला आहे, तशी तशी त्याची वैचारिकता बनते आणि तसं तसं त्याचं साहित्य निर्माण होतं। BA भाग 1, 2, 3 या वर्गाच्या मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या दोन्ही विषयाच्या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज सोबतच सण उत्सवांमागील वैज्ञानिक अर्थ आणि महापुरुषांचे चरित्रसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करत असतो। निश्चितच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी, परीक्षेसाठी उपयोगी पडेल, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि हो, बेल बटन दाबायचं विसरू नका, कारण ती दाबली तरच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप येतील. विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा, सुखी राहा, आनंदी राहा. मित्रांनो, आपण म्हटलं की साहित्यातील वैचारिकता ही भावनिक रूप घेऊन येते आणि भावनिक रूपाने त्याला झालेला आकलन, त्याचे ते अनुभव तो मांडतो, पण त्याच्या पाठीमागे मात्र विचार असतो. हा विचारच रसिकांचं, वाचकांचं मन संस्कारित करत असतो. त्यांच्या मनामध्ये एक भावना संक्रमित करत असतो, एक विचार संक्रमित करत असतो. म्हणून त्याच्या विचारापासून भावना वेगळी काढता येत नाही. त्याच्या विचाराला जर घ्यायचं असेल तर त्या भावनेला सोबत घ्यावं लागतं, कारण भावनेच्या आधारेच तो आपला विचार मांडत असतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की हा साहित्य प्रवाह विशिष्ट या विचाराचा, हा लेखक या विशिष्ट विचाराचा, कारण तो तशा पद्धतीने जगलेला असतो, त्या मुशीतून आलेला असतो, म्हणून तो तशा पद्धतीने विचार प्रकटतो, विचार प्रसवतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने शास्त्रीय साहित्यामधला विचार, शास्त्रीय साहित्यामधली वैचारिकता ही त्रिकालबाधित सत्य असते. जसं आपण असं म्हटलं की H2O हे अचलपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, आणखी मुंबई असेल किंवा दुबई असेल, H2Oच होणार. पण इथे मात्र पाण्याचे विविध रंग माणसाला दिसतात. कुणीतरी अंगावर पाणी शिंपडलं, कुणाला तरी त्याचा राग येतो, आणि तेच एखाद्या राधेने कृष्णावर शिंपडलं तर कृष्ण फार हर्षोल्लीन होतो. मित्रांनो, एकच पाणी, पण त्या पाण्याचे वातावरणागुणिक, व्यक्तिगणिक वेगवेगळे अनुभव साहित्यामध्ये येते, आणि म्हणून त्याची वैचारिकता तशा पद्धतीने बनते. आणि म्हणूनच आपल्याला बऱ्याचशा कलाकृती दिसतात की त्यामधून त्यांनी तो विचार प्रसवलेला दिसता. पण लक्षात कोण घेतो? यमुना पर्यटन. यमुना पर्यटन वाचत असताना खरं म्हणजे एक ती यमुना गावोगावी फिरतानाचा आपल्या चित्रडोळ्यासमोर उभं होतं. त्या यमुनाच्या दुःखासोबत आपण एकजीव होऊन जातो. भावनिक संबंध आपले निर्माण होते. पण भावनिक संबंध निर्माण होत असताना आणि ती कादंबरी थोडी थोडी पुढे सरकत असताना शेवटी आपल्या लक्षात काय येतं? तर शेवटी असं लक्षात येतं की बाबा पद्मंजे यांना हिंदू धर्मातील ज्या विधवा स्त्रियांचं दुःख आहे त्या विधवा स्त्रियांचं दुःख दाखवायचं होतं, आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे हिंदू धर्मापेक्षा ख्रिश्चन धर्म किती चांगला आहे आणि विधवांच्या दुःखांच्या संदर्भात किती चांगला आहे. कारण हिंदू धर्मामध्ये प्रचंड विधवांचं दुःख आहे, तर ख्रिश्चन धर्मामध्ये ते दुःख नाही आहे, हा विचार त्यांना प्रसवायचा होता. आणि म्हणून मग ती आपल्याला कलाकृती तशा पद्धतीने विचार प्रसवताना दिसते आहे. मग शारदा नाटक असेल, शारदा नाटकामध्ये काय होतं? ते शारदा नाटकामध्ये कुठेतरी देवलांनी एक कुमारिका आणि एक वयस्कर व्यक्ती दोघांचं लग्न होताना पाहिलेलं आहे, आणि ती घटना त्यांच्या मनावर फार छाप पाडून गेलेली आहे, मनामनात ती रुतून बसलेली आहे, आणि केव्हा तरी तशाच पद्धतीचं शारदा नाटक निर्माण झालेलं आहे. अर्थात त्या व्यक्तीसोबत, त्या मुलीसोबत आणि शारदा नाटकासोबत काही संबंध नाही, पण ती कृती जी आहे ती कृती महत्त्वाची होती. आणि मग देवलांनी अशा पद्धतीने समाजामध्ये होऊ नये किंवा समाजामध्ये ही वाईट प्रथा आहे हे दिग्दर्शित करण्यासाठी, दाखवण्यासाठी, आणि होऊ नये ही विचार दाखवण्यासाठी शारदा नाटक लिहिलेलं आहे. साहित्यातून वैचारिकता ही अशी होते. आणि म्हणून मित्रांनो, पहिल्यांदा साहित्यातील जी भावनात्मकता आहे किंवा साहित्य जे आहे ते पहिल्यांदा बुद्धीला पटलं पाहिजे, आणि बुद्धीला जर पटेल तो विचार असतो ना, म्हणून तो विचार पटला पाहिजे, आणि त्या विचारासोबत मग साहित्यिकाची भावना आणि भावनेसोबत विचार असतो. कोणत्याही साहित्यामध्ये विचार असतोच असतो, तो कमी जास्त प्रमाणात असतो, पण तो कसा असतो? तर तो लेखक जसा घडला तशा पद्धतीने त्या साहित्यातून तो लेखक विचार व्यक्त करत असतो. याला साहित्यातील वैचारिकता असं म्हटले जाते. धन्यवाद.